मला वाटतं शरद पवार साहेबांचे बूट चाटणाऱ्यांनी सर्वप्रथम अडाणींच्या विरोधात हा मोर्चा काढलाय, त्याची परवानगी घेतली होती का याचा खुलासा त्या ठिकाणी करावा। एकीकडे पवारांचे बूट चाटायचेत आणि अडाणींचे आणि पवारांचे संबंध माहीत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा काढायचं ही दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी आहे। दुसरं त्या ठिकाणी TDR FSIचे हिशोब हे उद्धव ठाकरेंना चांगले कळतात, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी असे कधी हिशोब बिल्डर कॉन्ट्रॅक्टर TDR FSI या गोष्टी संबंधित नाहीत। उद्धव ठाकरे मातोश्रीचा त्याचा अभ्यास आहे आणि म्हणून अदानी भेटले नाहीत, ते भेटण्यासाठी केविलवाणी धडपड, परंतु अदानींनी यांना महत्त्व दिल्याचं वाटत नाही। दुसरा माझा उद्धव ठाकरेंना जाहीर सवाल आहे की धीरज साहू जे काँग्रेसचे खासदार आहेत झारखंडचे, त्यांच्या घरात कोट्यवधीची कॅश सापडली, त्याच्यावर तुमचं तोंड कुणी बंद केलंय का तोंड शिवलंय? एका बाजूला देवेंद्रजींच्या नावानं ठणठणाट करायचा, भारतीय जनता पार्टीच्या नावानं त्या ठिकाणी ठणठणाट करायचा, आणि एवढा मोठा कॅश त्या ठिकाणी एका ठिकाणी सापडल्यानंतर तो केवळ काँग्रेसचा खासदार आहे आणि मग काँग्रेसची आपल्याला चाटुगिरी करायची आहे, काँग्रेसच्या बरोबर आपल्याला साटेलोटा आहे, भविष्यात लढायचं आहे, म्हणजे किती चापलुसी। त्याच्यामुळे तुमच्या अशा प्रकारच्या मोर्चाच्या माध्यमातून भूमिका याच्या मागे काय दडलंय लोकांना कळतं, आणि तुमची भ्रष्टाचाराच्या विरोधची भूमिका ही त्या ठिकाणी किती तकलादू आहे हे यातनं या ठिकाणी दिसून येतं। माझी त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की धीरज साहूवर आपण का बोलला नाहीत, काँग्रेसवर का बोलला नाहीत? काँग्रेस आज पाठराखण त्यांची करते, तुम्ही पाठराखण करताय, म्हणजे आपण भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी साथ देताय। त्याच्यामुळं आयत्या नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा उद्धव ठाकरेंना कुठलाही अधिकार उरत नाही। उलट तर मी असं म्हणेन, परवा मी त्या ठिकाणी बोललो तिथल्या आमदार वर्षा गायकवाडांच्या संदर्भात, ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बोलतो की धारावीचे लोक आज नरक यातना भोगतायत, त्यांना पाणी नाही, राहायला नीट घर नाही, स्वच्छतागृह नाहीत, आणि त्यांचं आयुष्यातलं उराशी बाळगलेलं घराचं स्वप्न हे पूर्ण होताना दिसतंय। आणि जर ते त्या ठिकाणी त्याच्यात मिठाचा खडा आपण टाकणार असाल तर त्या पापाचे धनी उद्धव ठाकरे होतील। जर धारावीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून मिळणारी घरं उशीर झाला, काही खोडा पडला, तर त्या पापाचे धनी उद्धव ठाकरे राहतील। 30 वर्ष आपण राज्य करताय, हाकेच्या अंतरावर धारावी आहे, धारावीला तुम्ही ना एखादं गटार बांधू शकलात, एखाद्यांना टॉयलेट देऊ शकलात, चांगली शाळा देऊ शकलात, चांगलं त्यांना घर देऊ शकलात, आणि त्याच्यामुळं आता केवळ नौटंकी करायची, राजकारण करायला आपल्याकडे आता काही राहिलेलं नाही, विचार राहिला नाही, भूमिका राहिली नाही। मग असे विषय घेऊन नौटंकी करत आपलं अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड उद्धव ठाकरे करताना दिसतात। आता उद्धव ठाकरे काय आहेत हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। आता खरं म्हणजे त्यांच्याविषयी बोलायचं तर तोंडात आमच्या वाकडं तिकडे येतं, परंतु आम्ही शेवटी भारतीय जनता पार्टीची लोक आहोत, सुसंस्कृत आहोत, नाहीतर त्यांचा लॉंग फॉर्म काय आहे ते मी सांगितलं असतं। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पार्टीला, म्हणजे भारतीय जनता पार्टीला जुगार पार्टी बोलणं हे त्या ठिकाणी कुणालाही पटणारं नाही। उद्धव ठाकरेंनी आपल्या अकलेचे दिवाले त्या ठिकाणी काढू नयेत, कारण भारतीय जनता पार्टी हा एक सुसंस्कृत पक्ष आहे। चुकीचं घडल्यावर काय करतात हे नवाब मलिकच्या प्रकरणावरून दाखवून दिले, म्हणजे सत्तेचीही पर्वा न करता जर देशद्रोही असेल आणि अनैतिकतेचं अधिष्ठान असेल तर आम्ही तडजोड करत नाही, हे एकदा नाही अनेकदा भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलंय। त्याच्यामुळे जुगार पार्टी बोलणं हे उद्धव ठाकरेच्या पोटात
देवेंद्रजींची मळमळ 24 तास जी चालू असते, जो पोटशूळ असतो, जो द्वेष मत्सर जे काय ओतप्रेत भरलेलं असतं ते रोज उलट्याच्या माध्यमातून बाहेर येत असतं. त्यातली ही एक उलटी आहे. तुम्ही 2.5 वर्ष त्या ठिकाणी सत्तेत होतात. तुम्ही त्यांच्याविषयी, गिरणी कामगारांच्या विषयी काय आस्था होती, पोलिसांच्या विषयी काय आस्था होती हे त्यांनाही माहीत आहे. आणि देवेंद्रजींनी पोलिसांच्या घरांसाठी घेतलेली भूमिका, टिला रोड असेल, वरळी असेल किंवा ज्या ज्या पोलीस वसाहती आहेत त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे पोलिसांसाठी कशा प्रकारे योजना ते करतायत. गिरणी कामगारांच्या बाबतीत आपल्या माहितीसाठी तत्कालीन पृथ्वीराज चव्हाणांनी घरं दिली, परंतु त्या घरांना पैसे उपलब्ध होत नव्हते. त्यावेळेला देवेंद्रजींनी मला सांगून आम्ही 7 ते 8 हजार गिरणी कामगारांना पैसे त्या ठिकाणी कमी व्याजदरात मिळवून दिले. ते घरात राहायला गेले. गिरणी कामगारांना आत्ता शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर आपण हजारो लोकांना पुन्हा चाव्या दिल्या, पुन्हा घरांची उपलब्धता केली. त्याच्यामुळे संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी पोलिसांच्या संदर्भात, गिरणी कामगारांच्या संदर्भात शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांचं सरकार संवेदनशील आहे. आता एका एका वर्गाला आपलंसं करण्यासाठी आपण तर काय करू शकत नाही. मग जी गोष्ट त्या ठिकाणी करायची आहे ती आत्ता इथे करा, तिथे करा, काही बघायचं नाही, बोलायचं, अशा प्रकारचं एक इलॉजिकल बोलणं ज्याला बोलतात ते उद्धव ठाकरे करतायत. गिरणी कामगार, पोलिसांचा विचार सरकार करतंय. आणखी त्यांना ज्या जे हवंय ते देऊ. आता तिथेच द्या म्हणजे मिठात खडा टाकायचा. आता फिजिबिलिटी होत असेल तर तसाही विचार करतील. परंतु गिरणी कामगार आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या मागे हे सरकार भक्कमपणे उभं आहे. आपण बघाल जे टेंडर झालं त्याच्या अटी शर्ती ज्या सगळ्या कुणी केल्या त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने केला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलं. आता उद्धव ठाकरे सांगून कोण पापी होत नाही. त्याने आपल्या पापाचे घडे भरले म्हणून आज ही अवस्था झाले. आता तरी बाळासाहेबांनी जे पुण्य कमवलं होतं, जे गेलं ते कमवण्यासाठी थोडं प्रामाणिकपणे खरं बोलून राजकारण करावं अशी त्यांना विनंती आहे. आपण बघाल 5 वर्षाची देवेंद्रजींची कारकीर्द आपण काढा, माझा डिबेट करायला तयार आहे. आणि 2.5 वर्षाची महाराष्ट्रातल्या इतिहासातली काळीकुट्ट कारकीर्द म्हणून उद्धव ठाकरेंची कारकीर्द त्या ठिकाणी पाहता येईल. करायचं काहीच नाही, नुसता बोलघेवडेपणा, टोमणे मारायचेत, राणा भीमदेवी थाटात मोठी मोठी भाषणं करायची, इशारा द्यायचे. ग्राउंडवर सर्वसामान्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काहीच केलेलं नाही. देवेंद्रजींनी शेकडो गोष्टी केलेल्या मी त्या ठिकाणी सांगेन. फक्त आग लावायची, परिस्थितीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपली पोळी भाजता येते काय तव्यावर असा प्रयत्न करणारा नेता म्हणून उद्धव ठाकरेकडे आपल्याला बघता येईल. मला वाटतं तेच मी आपल्याला म्हणतो की ते धारावीकरांचं जर नुकसान झालं तर त्या पापाचा धनी उद्धव ठाकरे असेल. त्यांना आता जे धारावीकरांचा विकास जर झाला तर एक मेसेज जाईल, आशिया खंडामध्ये ही मोठी झोपडपट्टी हा आपला अभिमान नव्हता तर आपल्याला लाजिरवाणी गोष्ट होती. आणि तिथेच आता मोठी जर धारावीकरांसाठी विकास वसाहत उभी राहिली तर भाजपचं नाव होईल, सरकारचं नाव होईल. ही मळमळ त्यांची आहे. धारावीकरांच्या घराचं त्यांना पडलेलं नाही. विकास झाला तर आम्ही का करू शकलो नाही, लोकांना काय उत्तर द्यायचं, ही खरी त्यांना विवंचनाने चिंता आहे. चला, थँक्यू सर्वांचे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.